आम्ही आज बहुत खुश आहोत. आमचा राजा आमच्या स्वाधीन आल्या पावली परत जा नाही तर प्रारंभची. अरे हे राजा मी केव्हाच माझ्या स्वाधीन करून देत नाही. अरे हा तुझ्या बापाचे घडे आता भरले आहेत मुकाट्याने शरेने नाही तर भिडाव समजलेला संशय. आल्या पावली परत जा नाही तर तुझ्या मुंड्यात धडा वगैरे केल्याशिवाय खाणार आहे. अरे तुझ्यामध्ये जर असेल समर्था तर काय युद्धाची तयारी आहे. तर हो तयार. संयुक्त मोरे. ओम श्री आदिनाथ नमन नाट्य मंडळ परसुरी सोलकरवाडी संयुक्त मोरे. सविनायक सादर करीत आहोत. सविनायक सादर करीत आहोत एक काल्पनिक वगनाट्य. एक काल्पनिक वगनाट्य. खेळ हा दैवाचा. खेळ हा दैवाचा. अर्थात रात गदीची लालसा. अर्थात रात गदीची लालसा. लेखक रामचंद्र काशीनाथ मोरे. रामचंद्र काशीनाथ मोरे. दिग्दर्शक हरिचंद्र सोलकर, उमेश सोलकर, राजेश सोलकर. पात्र परिचय राजा सत्यपाल. राजा सत्यपालच्या भूमिकेत वैभव मोरे. राणी सत्यवतीच्या भूमिकेत अजय सोलकर. राजकुमार आदित्य. संकेत सोलकर. प्रधान उग्रसेनच्या भूमिकेत उमेश सोलकर. सेनापती सुरसेनच्या भूमिकेत रोहित सोलकर. चंपकच्या भूमिकेत ओमकार सोलकर. गजाच्या भूमिकेत शुभम मोरे. बाजाच्या भूमिकेत आयुष मोरे. ओम श्री आदिनाथ नमन नाट्य मंडळ परसुरी सोलकडवाडी संयुक्त मोरे. सविनायक सादर करीत आहोत एक काल्पनिक वगनाट्य. खेळ हा दैवाचा. अर्थात राजगादीची लालसा.
तीन चार पाच 4-5 हो रामराम मंडळी. हो मला ओळखलत की नाही? हो तुमच्या आपल्या त्या राज्याचा राजसेवक मी. आज आपला दरबार भरण्याची वेळ झाली, पण माझ्या जोडीचा गजा अजून आलेला दिसत नाही. कुठे गेला काय माहिती? राम राम मंडळी, राम 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 राम. काय गजा? मला बोल माझ्या. अरे आज आपली खूप दिवसांनी भेट झाली. खूप दिवसांमध्ये काय 2-3 महिने सुट्टीवर गेलो होतो ना. 2 दिवस सुट्टीवर गेला होता. आता लग्न बिग्न चालू आहे सध्या. बरोबर, आता लग्नाचा सीझन चालू आहे, लग्न चालू आले. आता 2-3 महिने सुट्टी काढूया. होय. तर मी काय म्हणतो, बोल ना. आपली खूप वर्षांनी भेट झाली, बरोबर तर राज दरबार पण आलेला दिसत नाही अजून. बरोबर. तोपर्यंत एक छानचं गाणं होऊन जाऊ दे. गाणं असं म्हणतोय. हा होऊन जाऊ दे मग. गाजा बाजाची ही जोडी आली आली हो दरबारात. गाजा बाजाची ही जोडी आली आली हो दरबारात. कशी शोभून दिसे हो, दिसे रे ते राजवाड्यात. दिसे हो, दिसे राजवाड्यात. गाजा बाजाची ही जोडी आली आली हो दरबारात. गाजा बाजाची ही जोडी आली आली हो दरबारात. कशी शोभून दिसे हो, दिसे राजवाड्यात. कशी शोभून दिसे हो, दिसे राजवाड्यात. गाजाबाजाची जोडी घेते बघा हो जोडी जोडी. गाजाबाजाची जोडी घेते जोडी जोडी. पाटलीच्या नादात कसे झाले श्रीगात. गाजाबाजाची जोडी आली आली हो दरबारात. गाजाबाजाची जोडी आली आली हो दरबारात. कशी शोभून दिसे हो, दिसे राजवाड्यात. कशी शोभून दिसे हो, दिसे राजवाड्यात. प्रधानजी येण्याची वेळ झाली. बारा हुशार, बारा हुशार, जास्त रो फार हुशार ठेवा. बारा हुशार ठेवा. दादांजी राम असो. आशीर्वाद असो. बोला. आपण नाच गाड्या दंग झाला आहात. आपला बारा कशा प्रकारे आहे? एकदम गुलाबाच्या ठीक आहे. आम्ही रंगमाली जात आहोत विश्रांतीसाठी. ठीक आहे. शिपाई, आम्ही येण्यापूर्वी दरबार कोणाचा आगमन झाला आहे का? ए माझ्या बोल राजा. अरे कुठे कुठे आग लागली म्हणलं. कोणाला आग लागली? आता म्हणतो कुठे कुठे आग लागली. अरे गुलामा, ते काय म्हणाले? आपण यायच्या आणि ते यायच्या अगोदर दरबार कोणाचं आगमन झालंय का? आगमन झालं आहे मला. प्रधानजी आले. ठीक आहे, आम्ही दरबारात जात आहोत. पारा कडेकोट ठेवा. ए माझ्या काय म्हणतो राजा? प्रत्येक पारूला कडेवर मोठे सांगतोय. अरे हराम खोरा, आम्ही बोललो पारा कडेकोट ठेवा म्हणजे जागता ठेवा. बाजूच्या नांदरा लागायचं नाही. पारूला जागी ठेवायची आहे, बरोबर ना? अरे आम्ही सांगतोय पारा जागता ठेवा. पारा जागता ठेवायचा असं म्हणताय. ठीक आहे ठीक. म्हटलं कुठल्या पारूला कडेवर लोटायचे. काय तू ऐकण्यात फरक झाला? लागत नाही. ऐकण्यात फरक झाला. बाजूला लांब फूट. ऐका हो, विमलपूर नगरीचे राजे सत्यपाल येत आहेत. महाराजांचा जननी प्रणाम असो, आशीर्वाद असो. प्रधानजी, आपल्या राज्यातील जनतेची काय हालचाल? महाराज, आपल्या जनता, आपल्या राज्यातील जनता आनंदी आणि सुखी समाधानी आहे. ठीक आहे प्रधानजी. सेनापती, आपल्या चतुर्सीमा सुरक्षित आहेत ना? महाराज, आपल्या शेजारी राज्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहे, त्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाही. तरी सुद्धा आपली सेना चारी सीमेवर सतर्क आहे. ठीक आहे. आपल्यासारखे कर्तव्यदक्ष सेनापती आमच्या राज्यात असताना कशाची चिंता? परंतु आमच्या मनात एकच खंत आहे. कंत, आणि ती कोणती महाराज? आमच्याकडून कोणती तर काही उणीव तर राहिली नाही ना? नाही प्रधानजी, नाही. आपल्याकडून कोणती उणीव राहिली नाही. आमचा विवास बरीच वर्ष होऊन गेली.
परंतु आपल्या राज्याला अजून वारस लाभलेलं नाही. राणी सरकारांचे पूजापाठ चालू आहेत, परंतु काही यश मिळाले नाही. म्हणूनच आमचे पुत्र समान लहान बंधू कुमार आदित्य यांना युवराज मध्ये विराजमान करत आहोत. ठीक आहे. दादा महाराज, आपल्या एवढी मी लहान आपल्याला सोडून गेले, पण आपण आणि वहिनी सगळ्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे आमचा सांभाळ केला, हे आम्ही कधीही विसरू शकणार नाही. आपण दिलेली जबाबदारी आम्ही प्राणपणे सांभाळू, पण परमेश्वरच्या कृपाने आपल्या संतांवरती झाल्यास त्या संतांनाच या राजगादीचा हक्क अवैध करून देऊ. कुमारादित्य, आम्ही दिलेले संस्कार तुम्ही अजिबात वाईट होऊ देणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. वहिनी साहेब, तुम्ही आमच्या मादरी जागा घेऊन आम्हाला वाढवलं, कडल घेऊन दूधभात भरवलं. तुम्ही आमच्या वहिनी नाही, आई आहात. कुमारादित्य, असं भावना विसरून चालणार नाही. आपण आता युवराज आहात याची आपल्याला भान असायला हवे. आता आपण मुख्य विषयावर येऊया. युवराजांची घोषणा करण्यात यावी. राजकुमार आदित्य यांचा विजय असो. राजकुमार आदित्य यांचा विजय असो. पराहुशर अजून तो राजदरबारातून आला नाही अजून. बघ अरे काय सांगू माझ्या, काय आलं? मोठी गंमत झाली बघ. मोठी गंमत झाली. अरे काल माझ्या मित्राला अरे बायको बघायला गेलो होतो. बायको बघायला गेलो होतस? अरे सावर्डे तिकडे बायको बघायला गेलो होतो. एवढ्या लांब तिकडे सावड्यात अरे इकडे कुठे कोणी भेटत नाही. पोरी भेटतच नाही. पोरगी सोचलो होतो सोडलो होतो. हा. शेवटीला माझ्या मित्राला बायको सावर्डेतली भेटली. सावड्यातली भेटली. त्याला फोटो अगोदर आला होता मोबाईलवर. हा. म्हटलं आम्ही बघायला गेलो. बघायला गेलास? हा बघायला गेलो. पुढे काय आलं? अरे बघायला गेलो बसलो तर काय, काय? अरे मुलगी एवढी जाडी हा. आणि फोटो पाठवला एवढी तर बारीक. पण काय म्हणतोस काय? तर करायचा काय. अरे सध्या आपल्या काय बोलतात त्याला, एडिटिंगचा जमाना आलाय. ते काय पण करू शकतात. आता म्हटलं बायको जाडी तर जाडी हा. करायला पाहिजे. बरोबर. म्हटलं पुढे बसलेला हा. त्या मुलीच्या आईने प्रश्न विचारला, काय विचारला? ओ मुलाला स्वयंपाक येतो का, हा. मुलाला स्वयंपाक येतो का. अरे पण मुलीच्या आईने मुलाला विचारलं. मुलाला अरे हा विचारलं. प्रश्न मुलाची आई बाबा मुलीला विचारतात. अरे यांच्याकडे उलटा होता. लागला उलटाच झाला मग. माझा मित्र पटकन बोलला, काय म्हणला? मला मॅगी बनवता येते. मॅगी बनवला येते. मित्र पटकन बोलला. मुलीची आई म्हटलं मॅगी वगैरे काय अरे नाही. हे कसं झालं? अरे उताला नवऱ्याने कुठे गेला वाशी? अरे मुलीची आई म्हटली मॅगी नाही, तू पोळी भाजी आली पाहिजे. एवढे प्रोफेशनल. पोळी भाजी आली पुरी पाहिजे. भाजी आली पाहिजे. नंतर आम्ही मुलीला प्रश्न विचारला हा. की मुलीला स्वयंपाक येतो का नाही. मग काय बोलला? हो ती मुलीची आई म्हटली, काय म्हटली? जर मुलीला स्वयंपाक येत असता हा. तर तुम्हाला विचारलं नसतं का. बरोबर. म्हणजे मुलीला स्वयंपाक बनवता येत हा. नव्हता, फक्त इंस्टाग्रामवर लिस्ट बनवायची. ते इंस्टाग्राम रील बनवायची. बनवायची बाकी त्या जेवण रील बनवून काय पोटा भरणार आहे? म्हटलं जाऊ दे, पुढे जावा लग्नाचं ठरवूया. हा. पण चहा पाण्याचे ठरवलेले, तेव्हाचं ठरलं. चहा पाण्याचं हा. ठरलं. परंतु मुलीला आम्ही सांगितलं तिला जेवण बनवता येत तर नाही, हा. परंतु आम्हाला चहा तरी बनवून आण. बरोबर. जेवण बनवता नाही तर चहा तरी बनवता आला पाहिजे. म्हणून चहा बनायला गेली. हा. तर राव त्या मुलीने चहा आणली, हा. ती खार खार खटू, कार कार कुठू? खार खार खटू. अरे वा म्हणतोस काय? अरे तिला काय टाकलं काय माहित नाही. मला वाटतं त्या चायत मीठ टाकलं, 100% मीठ टाकला असेल. साखरेच्या ऐवजी मीठ टाकलं हा. आणि चाय झाली खार खार खटू. कार कार कुठू? तिला माहितीच नाही कधी. हा. तर म्हटलं करायचं काय. तिला एवढंच सांगितलेलं, बाबा आम्ही चहा पाण्याला येऊ, हा. तेव्हा ह्या पुरीला चहा बनवायला सांगू नका. बरोबर. नाही तर इथं तर फालू जावायचा. बोलू दाबायचं सगळ्या गावासमोर. होय. तर लग्न आपलं साखरपुडा वगैरे जमला, हा. सगळं हळद वगैरे झाली. हा. आणि झालं काय माहिती आहे, काय झालं? अरे मुलगी लग्नाच्या रात्री पळून गेली. अरे बापरे. लग्नाची पळून गेली. अरे पळून गेली ती गेली. दागिने घेऊन गेली की ठेवून गेली? लग्न आज होतं ना, हा. आजच्या रात्री पळून गेली. हा. म्हणजे दागिने ठेवून गेली. ठेवून गेली. बरा झाला ठेवून गेली. या जमान्यात काय हे मोबाईल आल्या मुलं हा. सगळं वाटोळा झालं. वाटोळा झालेला नाही. आहे तर दुसऱ्याला बाय. बरोबर. एकाला आहे तर दुसऱ्याला बाय. बरोबर आहे. हे जाऊ दे, पलंग येण्याची वेळ झाली. कार्य व्यवस्थित ठेवला पाहिजे. अरे कशा प्रकारे चाललाय. एकदम गुलाबाच्या कलेवणी प्रधानजी. ठीक आहे. मी गंगामाली
नगरसेवक बोला. तुमचा पोपट कोकणीच खातो. मूर्खपणा बंद कर. तुमचा पोपट कोकणीच खातो का? आणि त्या पोपटाला लाल बोट आहे काय? अरे अरे त्याला काय विचारतो पोपट आहे काय? अरे त्याकडे पोपटच नाही आहे. अरे मी काय म्हणतो ऐकून घ्या. तुमचा पोपट पहिला ऐकून घ्या. तुमचा पोपट मी तुमच्या घरात गेलो तो विटू असा करीत होता. आणि तुम्हाला विचारला तुमचा पोपट आहे का उलटून गेलाय? सांगितलं मूर्खपणा बंद करा. अरे गजा, अरे मी काल त्या तळवटी राड्याच्या वाटापावरती मिरची खाताना पोपटाला बघितली. अरे पोपटाचं नाव काय पुन्हा आठवला? काय आठवला? अरे आवडतेला मोठी मी त्यालाच आणलं. त्याला मोठी मी त्यालाच आणलं. तुझ्या त्या बोलण्याला आता आणलं. लागलंय डोळ्याला. तेव्हा नवीन पोपट. साला काढलं मेल्या. आम्ही विचारण्यासाठी रंगमाली जात आहोत. अरे परत बोलतोय रंगपंचमी. कोंबडी सोडला तशी सोडला. मग बाबा नोकरीवर येतोय. मी राजीनामा देतोय. फाटी फोडा कधी हवा याला बोलवा. कोणाची फाटी बिटी फोडायची राहिली असेल मी हा बोलतो. 50 रुपये per day. तुम्ही दोघांनी 5च्या गेटवरती जावा. 5च्या गेटवर काटे आहेत. 5च्या गेटवरती जावा. आमच्या आज्ञेचे पालन करा. काय म्हणतो आपल्या नोकरीचा काय म्हणतो बोल बोल. इकडे माझ्या आज्ञेचं पालन करा. उगाडी तू ये. माझ्या गोविंदा तू गोविंदा घाबरलाय. माझ्या आज्ञेचं पालन करा. पालन करा. माझ्या आज्ञेचं पालन करा. 5च्या गेटवरती जावा. वाटीवर वाटी कोपऱ्याची वाटी. अरे अरे मी या राजाचं राजा बनण्याची स्वप्न पाहत होतो. पण ते हरामखोर सत्य पाहिजे स्वतःच्या लहान भावाला या राजाचा वारस बनवला. आणि माझे स्वप्न ते स्वप्नच राहणार की काय? नाही 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 काहीतरी नक्की करावेच लागेल. काहीतरी नक्की करावेच लागेल. आलोच लक्षात. माझा सेवक अगदी विश्वासू सेवक चंपक यांच्या मदतीने कसं कारस्थान करतो ते बघच. कोण आहे रे तिकडे? चंपक. अरे हे चंपक. आशीर्वाद असो चंपक. माझं एक काम आहे आणि तू ते जर केलंस तर तुला मी मालामाल करेन. मला काय देणार? किती मोठा? तुला अरे तू जर फक्त सावधगिरीने काम कर त्या कामाचा बदला तुला मी 1000 मोहरा देईन. 1000. बाप रे एवढ्या मोहरा? हो. काय काम तरी काय आहे? काम एकदा सोपं आणि नीटनेटकं आहे. पण तेवढं सावधगिरीने करावं लागेल. लक्षात ठेव. आतमध्ये राजवाड्यात राजवस्त आहे. ती राजाची राजवस्त घेऊन तुम्ही मंदिरात पती पत्नी मंदिराच्या पाठीमध्ये पाठमोरी करून बसायचे आणि प्रेमाचे चाळे करत बसायचे. आणि मी मंदिरातील घंटेचा इशारा दिल्यावर कोणाच्याही नजरेत न येता तिथून निघून जायचे. करशील तेवढं माझं काम. एवढ्याशा कामाच्या एवढ्या मोहरा? काही हो. कपडा वगैरे आहे की का? अरे तसंच समज. पण एक लक्षात ठेव. दररोज सकाळी राणी साहेब आणि राजकुमार आदित्य मंदिरात देव दर्शनासाठी दररोज जातात. त्याच्या वेळ थोडा वेळ अगोदर तुम्ही दोघं जाऊन मंदिराच्या पाठीमागे वन राईत बसायचे. पाठमोळे करून आणि प्रेमाचे साडे करत बसायचे. मी मंदिर घंटेचा 5चा इशारा दिल्यावर तिथून तुम्ही निघून जायचे.
चालेल चालेल का तुला हे काम? ठीक आहे, पण मोहरा कधी देणार? ह्या घे, आता मी तुला 500 मोहरा देत आहे. राहिलेला 500 मोहरा काम झाल्यावर देतो. कसं काय? ठीक आहे, काम कसं चक्काच करतो. अरे ठीक आहे, चल तर मग. एक दोन तीन चार. महाराजांनी प्रणाम असो. आशीर्वाद असो. प्रणाम दादा महाराज. आशीर्वाद असो. राणी सरकार, आपण पूजेच्या तयारीने आलेले दिसतात. हो महाराज, पूजेत तर आलो आहोत, परंतु तत्पूर्वी आपल्याला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. आनंदाची बातमी? आणि ती कोणती राणी सरकार? महाराज, आपण पिता होणार आहात असे आपल्या राजवैद्याने सांगितले आहे. वा वा, फारच आनंदाची बातमी आहे. प्रधानजी, आपल्या राज्यातील जनतेला आनंदोत्सव साजरा करण्यास सांगा. आपल्या राजकोषातून धनधान्याचे वाटप करा. ठीक आहे महाराज, जशी आपली आज्ञा. महाराज, या आनंद सोहळ्यात आपल्या परकीय सत्तांनी आपला लाभ घेऊ नये म्हणून आम्हाला सीमा रक्षणासाठी जाण्याची परवानगी द्यावी. ठीक आहे, आम्हाला आपल्या निष्ठेची कदर आहे. आपण यावे. प्रणाम महाराज. ठीक आहे. राणी सरकार, आपण देवदर्शनाला जावे. नेहमीप्रमाणे राजकुमार आपल्यासोबत सुरतेसाठी येतील. जशी आज्ञा महाराज. ठीक आहे, आपण यावे. प्रधानजी बोला महाराज. आपण राज्यातील जनतेची हालचाल घेण्याकरता राज्यातून फेरफटका मारूया. जशी आपली आज्ञा महाराज. आपण आमच्या अगदी मनातलंच बोला. चला तर मग. चला तर. प्रधानजी, आपल्या राज्यातील जनतेची क्षेमकुशल पाहून मन कसं प्रसन्न झालं आहे. महाराज, त्या जनतेवरती असलेलं आपल्यावरती अत्यंत प्रेम. महाराज, आता आपण नगरीत फेरफटका मारून झाला आहे. आपण मंदिराच्या वाटेवरतीच आहोत. मंदिरात दर्शन घेऊन राजवाड्याकडे प्रस्थान करायला हवे. चला तर आपण दर्शन घेऊया. ठीक आहे, चला तर. प्रधानजी काय पाहतात तिकडे? महाराज, काही नाही. हे सारं निसर्गरम्य, हिरवं निसर्गरम्य आम्ही आमच्या स्वतः डोळ्याने न्यावळत आहोत. ठीक आहे प्रधानजी, पण या अशा पवित्र स्थळी असे अभद्र प्रकार कोण करत आहे? आणि ते राजवस्त्रामध्ये कोण आहे? ते राणी सरकार आणि राजकुमार यांच्यासारखे दिसत आहेत. महाराज, तेच आहे. पण आपणास कसे सांगावे या संभ्रमणात आम्ही पडलो होतो. महाराज, राणी सरकार आणि राजकुमार असा उतावळेपणा करू नका. नाही सर, या जनतेवरती असलेले आपल्यावरती प्रेम नाहीसे होईल. महाराज, याचा निवार राज दरबारामध्ये व्हावा. चला आपण राज दरबारामध्ये जाऊया. ठीक आहे, चला तर.
वहिनी साहेब, आपण राष्ट्रवाद खूप वेळ घेतला. एवढा वेळात दादा महाराज आणि प्रधानजी परतले सुद्धा असतील. हो कुमार आदित्य, प्रधानजीने दिला हा शाळू आनंद दिवशी परिधान करावा अशी त्यांची इच्छा होती, म्हणून शृंगारात थोडा वेळच लागला. आता आपल्याला जास्त वेळ न थांबता दर्शन करून त्वरित आपल्याला रात्रभर निघायला हवं. ठीक आहे, चला तर. चला तर. एक दोन दोन चार पाच. जाऊ दे, गाणं येतं ना तुला मग? तेव्हा आपला परत जागा की ए वा, हे झालं का नाही? म्हणतोय जपानी पडलं काय असं होतं? राजा सत्यपाल मार त्याला. तुझे फासे फिरले आता. तुझे फासे फिरले आता माझं. प्रधानजी महाराज, हो असं काय करता हो? बरं बिरा वाटत नाही का काय? मला वाटतं आकडीचा झटका. आता हे रामकृष्ण येऊ दे. रामाला घेऊन या. अरे रामा बघा घातलाच गेलाय. आज राम! बंद करा. अरे तो गेला म्हणून काय झालं? बघायचं लागणारच आहे आपल्याला. बघायला लागणार आहे. हा करतोय का? हो करतोय का? बघायचं लागणारच आहे. बघायला तुला येतो बघता टिकून टाक. मोठपणा बंद करा. तर राम्या बघत गेला म्हणून हा बघत जिवंत आहे तू. रामा बघत गेलाय, टेन्शन घेऊ नका. आपलं बघायचं जिवंत आहे. तो काय तो बघायला लागेल. बघायला लागेल म्हणजे काय? बघायला लागेल. रिझर्व प्लेअर करून टाकायचं. हा चल चालू. हा, बघतो. तर काय तुम्हाला आता काय झालं तुम्ही बघून टाकतो. उगाच सगळं परत त्रास नको. प्रॉपर बघत आहोत. आपण काय अंधू पांडूड आहे. आपण सगळ्या जनतेला आपण जागा पटवत आहोत. मी मेलेला माणूस जिवंत करतो. हा जास्त फिरलेला विश्वास ठेवू नका. काय करतो तुला बघायचं आहे? बघायचं म्हणजे काय? बघायचं लगेच बघायचं आहे. मला पण बघायचं दाखवा. आता रागात होता, तर ह्याला होतंय काय सांगा आधी? कोंबडा शांत झालाय. आणि ह्याला होतंय काय? होतंय काय? जाम भरला, झाड भरले बघ काय ती. बाय माझी आहे की सत्याची खरी उभी आहे, सत्याची खरी उभी आहे. आणि ह्याला काय हा झपाटला रात्रीचा दिवसा कुठलं झपाटला? बरं थांब मारून इलाज करतोय हा तू. कुठे झपाटला असेल तर सत्याचा खरी उभी राहून आणि हा मला झपाटला दाखव. मनी हलतोय, मनी हलतोय, मनी हलतोय. होय म्हणे हलतोय. थांब थांब तू एकदम मूर्खपणा बंद नाही करत तू. थांब तू इथं उभा राहा. रात्री 12 वाजता मनी काय सांगतोय? काय सांगतोय? मनी काय सांगतोय? मनी काय सांगतोय तेवढं आहे. अमावस्येच्या दिवशी रात्री 12 वाजता पिकाच्या झाडाखाली गवसलेला आहे. हिरो. झाला शांत झाला. कष्टी होऊ नका बायानो, कष्टी होऊ नका. हिरवा बाबा तू थांब नाही तर तुला पुढच्या अमावस्येला करायला लागेल. पुढच्या वेळेला मी नारळ देतो पण तू थांब. तो तुझी मोठपणा बंद पिसांची करा. आम्ही विश्रांतीसाठी रंगमाली जात आहोत. रामकृष्ण हरी. बाबा ते सुकाट भारी. सुकाट भारी. आशीर्वाद असो. गुलाबाच्या फुलाप्रमाणे चाललेलं आमचं राज्य. एकाएकी भूकंप यावा आणि त्या भूकंपामध्ये त्या फुलाच्या ठिगऱ्या उडाव्या अशी गत झाली आहे. परंतु राणी सरकार आणि राजकुमार असे कसे वागू शकतात यावर विश्वास बसत नाही. परंतु पाहिलेल्या गोष्टी नाकारणार तरी कशा? अशी
सेनापती राजदरबारात कोणी आलं आहे का? महाराज प्रधान जे आले आहेत सेनापतींना वर्दी देऊन येतो. ठीक आहे, बोलावून घ्या. नमस्ो. आशीर्वाद असो. महाराज असं एकाकी बोलून घेण्याचं कारण तरी कोणतं? असं कोणतं संकट राज्यावर आलंय की कोणती मोहीम हाती घ्यायची आहे? सेनापती आपल्यासारखे कर्तव्यदक्ष सेनापती आमच्या राज्याला लाभले असताना कोणाची हिंमत आपल्या राज्यावर वाकड्या नजरेने पाहण्याची? परंतु आमचे आपतेजनक विश्वासघातकी ठरले सेनापती, विश्वासघातकी ठरले. समजेलच थोड्या वेळात. आज काय होतं का? प्रसाद घ्या महाराज. लांब सांगाली आमच्यापासून. हरामखोरा, तुला पुत्राच्या भाईने वाढवले आणि तू आमच्या बरोबर ढाला घातलास. हरामखोरा, आमच्या बरोबर ढाला घातलास. असं का करतात? आता तागा का करत होतात? चांडळली अशा पुत्र समान धीरासोबत प्रेमाचे चाळे करताना जरा सुद्धा लाज वाटली नाही तुला? गेली होती. वणीसमान असे घाट लावू नका. आपणास काहीतरी चुकीची माहिती मिळाली आहे. आपल्या लगेच कान मरेल असावे. एक वेळ आमच्या डोळ्यांनी पाहिले नसते तर काही विश्वास केला नसता. परंतु स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींवर अविश्वास करणार तरी कसा? राणी सरकार आणि राजकुमार यांच्यातील मात्या पुत्राचा स्नेह आम्ही पाहिला आहे. त्यामुळे संयमाने घ्यावे. कधी कधी आपली नजरी आपल्याला धोका देऊ शकते. सेनापती या प्रकरणाला प्रधानजी सुद्धा साक्षी आहेत. प्रधानजी आपणच सांगावे. महाराजांनी सांगितलेली सर्व गोष्ट खरी आहे. आणि महाराज झपाटला होता फटका मारून मंदिराकडे दर्शनासाठी गेला होतो. तेव्हा वनराईत बसून राणी साहेब आणि राजकुमार आदित्य दोघेही प्रेमाचे जाळे करत बसले. खरं आहे. सेनापती नाही सेनापती. हे सर्व खोटं आहे. आम्ही राजदरबारात निघालो. चांडळली असे पाप नृत्य करतेस आणि खोटं बरं बोलतेस. नाही महाराज, काहीतरी तुमच्या चुकीचे गैरसमज होतोय. सेनापती या हरामखोराला बंदीखान्यात टाका आणि या चांडळीला राज्यातून हद्दपार करा. ठीक आहे. पेटलेला माणूस आटणारच नाही. सेना शिपाई या हरामखोराला राज्यातून हाकलून द्या. महाराज, काहीतरी चुकीची माहिती मिळाली. सेनापती घेऊन जा या चांडळीला आमच्या नजरेसमोरून. त्यांच्या दुःखाचं वातावरण आहे. तू बाबा घेऊन सेनापती नोकरीचा प्रश्न आहे. केलेल्या आज्ञेचे पालन करा. आज्ञेचा पालन का बाबा नोकरी जाय. चल बाबा प्रधानजी आमचं डोकं ठणकतंय. सगळं कसं निराश वाटतंय. हे अशांत झालेलं मन शांत कसं करावं काही कळत नाही. महाराज त्यासाठी माझ्याकडे एक औषध आहे. ते मी आपणास देऊ इच्छितो. ठीक आहे, लवकरच घेऊन या. मागे हार्टसेट का बनवलंय? एवढी हळू होत. महाराज हे जालिम औषध आहे. तुम्ही एकदा घेतल्यावर तुम्हाला कसं बरं वाटेल. ठीक आहे, मला- या थोडा. प्रधानजी दवा फारच कडवट आहे. कशाला कसं खवखवतंय. ठीक आहे, तरी पण माझ्याकडे अजून दुसरं एक वस्तू आहे. ते तुम्हाला मी देतो. हे घ्या. साखर. हे 2-3 वेळ सगळ्या आणि त्याच्यानंतर आपोआप हे ग्लास एकदम खाली होईल. चढते. महाराज आता कसं तुम्हाला वाटतंय? प्रधानजी आता एकदम शांत शांत वाटतंय. मन हलकं झालेलं वाटतंय. प्रधानजी थोडा आणखी द्या. अजून आणखी माझं जालिम औषधाचा फारच बाबा उपयोग झालेला वाटतोय. हे घ्या महाराज. 90 ml. थम्स अप पडत वा, नाही. तिथे पण सोडू दे. महाराज ही काय अवस्था करून घेतली आपण स्वतःची. सावरा स्वतःला. 90 मारून म्हणून दोघीच काय? हा, good.
आणि हे राज्य आता आपलं आहे तेव्हा हे आपल्याला सांभाळायचं आहे. पण प्रधानजी, पण बिन काही नाही, तुम्ही आमच्या आज्ञेचे पालन करा आणि आपल्याला जे काम सोपवलेले त्याच्यावरती तुम्ही त्या सहरीवरती निघून जावं. इथंच काहीतरी पाणी मुरतंय. थोडं संयम ठेवून यांच्या मर्जीने वागून थोडं प्राकरणाचा छळछळा लावला पाहिजे. ठीक आहे प्रधानजी, आम्ही आमच्या कामगिरीवर जात आहोत. ठीक आहे. बस राजसेवक या हरामखोर तेरड्याला या राजवाड्यातून हद्दपार करा. अरे याला आराम करा, आता आराम करा राज्यात. आराम करा नो. माझ्या आज्ञेचे पालन करा. जेवढं तुम्हाला सांगितलं तेवढ्या कामाची अंमलबजावणी करा. नाही तर काय करशील? नाहीतर तिकडे बघ, नाही तर काय करशील? नाहीतर ह्या नोकरीवरून तुम्हाला काढून अरे टाकायचं. चल, त्या खाण्यात चेपून टाकीन तुला. ते शक्य नाही, कधी शक्य नाही. आमच्या आज्ञेचे पालन करा आणि त्याच्या अंगावरचे सर्व अलंकार काढून घ्या. परंतु आमचे महाराज गेले तर काय हवं आम्हाला पाहिजे तेवढा पगार देऊ. अरे तू मी काय आहेस? तू काय मला देणार? काय पाहिजे तुला खायचं बंद आहे, आम्हाला काय देणार तू? अरे बोलो, एकदा आपली जबान पक्की ठरली तर आम्ही देणार. पक्की ठरली? जरूर का? ठीक आहे, जरूर. उद्या 2 रुपये भेटताना उशी बनवणार आहे. आज्ञेचे पालन करा. पण मी काय बोलतो, दर महिन्याच्या पगारासोबत 2 किलो मटण पाहिजे मला. आणि 2 किलो तर 5 किलो खाली जाडा हो, जेवढा पाहिजे तेवढा. झाडं वाढा सांगते, तिथे माझ्या नाही. काय जेवण? अत्यंत वाईट झाली. महाराज, आम्हाला क्षमा करा महाराज, आम्ही आज्ञेच्या पायी आहोत महाराज. क्षमा असावी महाराज. शिपाई काय शिपाई हे आमच्या गर्भाचे भोग आहेत. काय काय आरामखोराने तुम्हाला पाजला की काय केलं? प्रधानाने आमच्या पडत्या वेळेस आम्हाला लवकर त्याला हद्दपार करायचं. प्रापाची इच्छा त्याला नक्कीच मिळेल. आम्ही आहोत. राजसेवक, गेलात तरी आम्ही याचा पटला खेळात म्हणजे महाराज बाबा राहू दे. काम तर साध्य झालं आहे, पण माझा आवडता नोकर चंपक कुठे गेला? अरे हे चंपक, अरे हे चंपक. चष्मा झाला काय झाला? चंपक, आज आम्ही बहुत खुश आहोत आणि तो आनंद दुगुणित करण्यासाठी एक मदिरा आणि मदिराची घेऊन या. आज तर बहुत खुश आहे. तर आम्हाला वा 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 चंपक वा. अरे चंपक, मदिरा आणली. मदिराक्षी कुठे आहे? मदिराक्षीला सांगावं आणलंय, तोपर्यंत आपण मदिराचा आस्वाद घ्यावा. ठीक आहे. पण मदिराक्षीच नाहीये. मदिराक्षी कुठे गेली? मदिराक्षीला सांगावं आणलंय, तोपर्यंत आपला अर्ध्या व्यवहाराचं मिटवून टाकूया. कुठल्या अर्ध्या व्यवहाराचा? अरे आपला तर व्यवहार कधीच संपला आहे. महाराज, आपला व्यवहार 1000 मोहरांचा ठरला होता, पण तुम्ही 500 दिलं. 500 कसे देणार? संपत, आपला व्यवहार पहिलाच संपला आहे आणि ह्याची जर वच्छता जर कुठे काढलीस तर तुझे मुलगा धडावडा केला जाईल, लक्षात ठेव. घाबरते. महाराज, अशी गरिबाची थट्टा करू नका. आपला व्यवहार 1000 मोहरांचा ठरला होता. नाही जवान, 500 तुम्ही दिला. तू या राजातून हद्दपार हो, नाहीतर तुझा मुलगा धडावडा केला जाईल. चालतो इथून, चालतो. माझ्या 500
अच्छा मोरा तुझं मुंडक धडा वेळ केलं जाईल तांडव ऐकून! तांडव ऐकून! याला काय ए पाहिजे अवेग नाही खरं खरं सांग नाही तर डायरेक्ट लागेल अरे तंता पप्पा काय करतोस काय ते खरं सांग सहा सहा मी सांगितलं त्या प्रधानात समजला तो तुम्हाला ठार मारून टाकेल. आणि नाही सांगितलंस तर मी तुला ठार मारेन सांग पटापट सेनापतीजी राजकुमार आणि राणी सरकार यांची घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी प्रधानजींनी मला आणि माझ्या बायकोला राजवस्त्र दिली होती. ती राजवस्त्र नेसून मंदिराच्या पाठीमागे प्रेमाचे चाळे करण्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे आम्ही तिथे जाऊन बसलो आणि हे सगळे प्रधानजीने महाराजांना दाखवून त्यांच्या संभ्रम निर्माण केला. अरे त्यामुळे मूर्खा! हे सगळे रामायण घडले आहे. अरे मूर्खा थोड्याच्या धनाच्या लोभासाठी तू केवढे मोठे पाप केले ते कळते का तुला देवाच्या दरबारात तुझे पापाचे मोजमाप होईलच पण या दरबारी तुला जन्ममृत्यूची शिक्षा होऊ शकते. सेनापतीजी मला माफ करा. माझ्या पाठी माझी बायका पोरं आहे त्यांचा विचार करा आणि एकदा माफ करा. मग मी तुला एक संधी देतो तू केलेले पाप हलकं करण्याची पण माझ्या मर्जीने वागशील तर ठीक आहे तुम्ही सांगाल ती कामगिरी मी पाडीन. पण मी जे सांगेन ते या कानाचं त्या कानाला होता कामा नये. ठीक आहे काय करायचं ते सविस्तर सांगा. तू आणि तुझी बायको तमासगीरच्या वेशात बंदीखान्याजवळ जायचं. बंदीखान्याजवळ जाऊन शिपायांना नाच गाण्यात गुंतवून मदिरा पाजून बेधुंद करायचं. तेवढं काम पार पाडलंस की त्या पुढील काम मी पार पाडेल. एकदा की मी राजकुमारांना मुक्त केलं की तिथून आपण सर्वांनी निघून जायचं. जा कामगिरीला लाग. आता आपण बंदीखान्याजवळच भेटू. ठीक आहे. एक 3 4 5 1 3 4 6 1 3 4 6 अरे सोंगाड्या चालला कुठं काय करताय माझ्या अरे मला मजलूमाला दे बाय मजलूमाला ही सायडी दे बोला काय करताय माझ्या आम्ही
एक आम्हाला दिली पोट पाण्यासाठी नाच गाणं करावं लागतं आम्हाला द्या की एक चान्स तुमची सेवा करायची अरे ये काय म्हणतोस गजा सेवा तर करायच लागणार आहे होऊन जाऊ दे माझ्या होऊन जाऊ होऊन जाऊ दे विटायटीच्या नंतर करोनी शृंगार साज राजाचा नटले नियाज करोनी शृंगार साज राजाचा नटले नियाज मोहात पडले मी तुमच्या आत मुजरा घ्यावार नियाज मोहात पडले मी तुमच्या आत मुजरा घ्यावार नियाज नटले मी आज सुंदर साज नटले मी आज हो माता पडले तुमच्या राजकुमार सर्व कारस्थाचा पर्दाफाश झाला आहे हे सर्व कारस्थान त्या प्रधान उग्रसेनाचं आहे तुमचे आमच्यावर उपकार झाले तुम्ही मला त्या उपकार कसले सेनापती या नात्याने मी आमचं कर्तव्य पार पाडलं आहे आपल्याला लवकरात लवकर राणी सरकार आणि महाराजांचा शोध घेतला पाहिजे चंपक चंपक तूही कुठेतरी दूर निघून जा इथे थांबलास तर तुझ्याही जीवाला धोका आहे ठीक आहे. चला, निघूया प्रीत संपली नाते संपले प्रीत संपली नाते संपले शोधू कुठे आसरा हो
द्यावो मला आसरा अहो साईनाथा द्यावो मला आसरा ओ साईनाथा द्यावं मला आसरा ओ साईनाथा द्यावं मला आसरा रडू नको रे बाला, रडू नको. अरे तू एका राजाचा पुत्र आहे तरी तुला या भिकाऱ्याचं आयुष्य जगावं लागतंय. अरे परमेश्वरा, का रे असा खेळ चालवलास? अरे मी थोडं जरी पुण्य केलं असेल तर दाखव रे, त्यातून काहीतरी मार्ग दाखव. अरे तिकडे कोण आहे आणि या अवस्थेत? महाराज आपण? सेनापती, तिथे कसली गोंधळ चालू आहे? राजकुमार, तिथे 2 गरीब माणसं आहेत आणि मुलं त्यांना त्रास देत आहेत. आपल्याला त्या मुलांच्या तावडीतनं सोडवायला हवे. ठीक आहे, बघा. राजकुमार, हे तर आपले महाराज आणि राणीसाहेब आहेत. दादा महाराज, वहिनी साहेब, आपण तेव्हा मला कुठे सोडून गेला होता? मी आमचा तुमचा अपराधी आहे. माझी महाराज म्हणून घेण्याची काहीच माहिती नाही. महाराज, स्वतःला अपराधी मानू नका. त्या उग्रसकाने असं काही कारस्थान असं की सर्वांना ते खरं खरं वाटलं. त्या नराधमाने आमच्या अत्याचाराला आमच्यापासून लहान करून मला वैष्णवीच बनवलं आणि मला राजातून हद्दपार केलं. दादासाहेब, आपण राज्यात जाऊया आणि त्या गुन्ह्याचा बदला घेऊया. चला निघूया. हुशार मागच्या दारान पशार 3 नंबर. सिंहासन घेऊन येऊ पुरी चोरलान. थांब थांब. माईक कसा मस्त दिसतो? कामावर लक्ष तुमचा नाही. मला देण्याची वेळ झाली. 12 कधीवर असू दे. अडीगड असू दे. बकासुराला असं आमच्या काय नाही. अरे हे एवढा मोठा खंबाच घेऊन आलाय. आज काय आमचा खरा नाही. आम्ही आज भरपूर खुश आहोत. अरे तोंडात नाही काय पितोय मी याला माहिती बोला. आज आमच्यासाठी मस्त एकदम छानसं गाणं होऊन जाऊ द्या. जरूर होणार. तिकडे बसा, स्वाद घ्या. काम झालं की अंगाशी यायचं. अंगाशी यायचं की हात पाय पसरायचं. आणि आता फटाक फुटूक नसती दिवाळी. कशी दिवाळी? पाठी कोणाची असतील, कोणाची राहिली असतील तर ह्याला बोलवा. 50 रुपये पर डे. 500 रुपये द्यायची. 500 रुपये 500 वाटता 5 एक जुरू कमी करायचा 50 रुपये. करमणूक होणार. परंतु डान्स गाडी घेऊन येऊ काय? नाच गाणं? अरे जरूर घेऊन ये. डान्स गाडी घेऊन येतो. नाच गाणं घेऊन ये. तू बस बा, तू बस, तू उठू नको.
गुलामान खाली गेला ठेवू काय करमूक नाही करणार गेला कुठं कामाला गेला. लवकर लवकर काय त्या सागर पेढे भेटतो करमणूक याला घेऊन आला लवकर 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 नाही लवकर नाही ना काय करशील राजसेवक राजसेवक काय राजा तुम्ही आहे राजसेवक लागतं राजसेवक काय राजसेवक लवकर हे मार नको हा. पहिला म्हणतोय नोकरी सोडून निघून जाईल तुझ्या इथं लोक कामाला राहणार नाही कोण मग काय करशील राजसेवक आमच्या आज्ञेचे पालन अरे करा आज्ञेचा पालन करत गेला मी काय इथं काय मी पण जाऊ जर सेवा करून बापूच करील मला निबंधनाच्या मार्गावरती जा आणि लवकर करमणूक घेऊन घ्या अरे करमणूक कधी आणू ए, याला ऐक याला समजावा जरा राजसेवक बाबा मारलंय झाले तर आता सोलू नको आधी आधी आपली करमणूक आली मी माझा काय हात नाही माझा हात नाही काय मला राजसेवक लवकर एक छानचं भजन होऊन जाऊ द्या मला भजन हवाय होणार तुला मोठी भेटली नाही काय पिझ्झा काढला पिझ्झा काढला अरे भेटली तर कोल्हापुरात गेलो राजसेवक देखा है पहिली बार होणार बोलतोय का बस ना देखा है पहिली बार भातावर सुकता तुक्का मटन पहिली बार भातावर सुट्टाना जाणं मला बगीचा आवडतो आता मावळं खायला म्हणतात माणसा म्हणून म्हटलं भातावर सुकतात अरे ना भजन भजन बोलायचे भजन 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 म्हणू ओ मेरे जहर जबी मैं मालूम नहीं ओ मर्द नारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा ह्या कालीला घेऊन जा भजन बोलायला बोललो वरती शिवसाऱ्याती तू बोलत असतेस किती तू बोलत असतेस किती लय आयुष्य ठेवले लय आयुष्य ठेवले डीपी तुझ्या डीपीची घेऊ का पप्पी भजन बोला भजन त्या सोलला पाव नोकरीवर या माझ्या जागी नोकरीवर या तू बोलतोस तर काय नाही इकडनं साधा काला इकडनं वाढला आता काय झालाय काय तुला मग हाता लावून नाही अरे उद्या मॅच खेळायचे मॅच खेळायची आहे आपली DPL का माग काही तर लोक आता काहीच नाही रामकृष्ण रे इकडं मला साला काढलीच माझी काय बोलतोय भजन होऊन जाऊ दे तुझे रूप मनोहर पाहू दे वा बुवा वा 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 तुझे रूप मनोहर पाहू दे बैरी वाट जाई तुझे गुण गाऊ दे बैरी वाट जाई तुझे गुण गाऊ दे तुझे रूप मनोहर पाहू दे तुझे रूप मनोहर पाहू दे
आता कसं बरं बरं वाटतंय छान वाटते गारगार वाटतंय हो, मला गार वाटतं कपटी उग्रसेना अरे सत्यपाल, हे पूर्ण राज्य माझं आहे आणि ते केव्हाच मी माझ्या स्वाधीन केलं आहे. आल्या मार्गी परत जा, नाहीतर तुझे मुंडके हे चमचे धडा वेगळे करीन. अरे हाट, तुझ्या बाबाचे घरे आता भरले आहेत, मुकाट्याने सारण आहे, नाहीतर भिडाव संशयीला संशय. एक तीन ठीक आहे, एक तीन तू पण आल्या मार्गी परत जा, नाहीतर तुझेही तेच होईल. पूर्ण धडा वेगळे केले जाईल. अगर तुझ्यामध्ये जर सामर्थ्य असेल तर भिडव तलवारीला तलवार. Thank you.